ठरल्याप्रमाणे नाटकाचा पुढचा भाग पार पाडायचा। आम्ही दोघांनी ठरवल्यासारखंच होतं हे सगळं। यमुला काय झालं? यमू बरोबर अपघात झालाय ग। अपघात? काय झालंय तुम्ही नीट सांगा। मी परसदारामध्ये कपडे वाळवत होते आणि आपण काय खेळूयात सांग बरं? आपण ना भातुकली खेळूया। यमू स्वयंपाक घरात गेली आणि तिच्या लुगड्याने पेट घेतला अगं। यमू बरोबर तू पण जळशील। तू जाऊ नकोस, ता मागं आग खूप आहे। मला त्याची पर्वा नाही। यमू आत आहे, तिच्याशिवाय मी जगू नाही शकत। सोडा मला। सोमेशा, वेळ लागले का तुला? अरे आत गेलास तर जाऊन खाकुशील तू पण। यमू माझा प्राण आहे, तिला वाचवल्याशिवाय मी थांबणार नाही। सोमेशा ऐक, सोमेशा जाऊ देत त्यांना। यमू बरोबर हे दोघेही जळून खाक होतील। तिन्ही अडथळे एकदाच संपतील। आता आपला विजय नक्की। नक्कीच। एवढा धूर, यमू कुठे गेली? यमू, यमू यमू, यमू कुठेस बाळा? यमू बाळा कुठेस? यमू बाळा। शिव शंकर शंभो। सुभद्रा, धूर अचानक नाहीसा कसा झाला? आणि एवढा वेळ यमूच्या किंकाळ्या सुद्धा आल्या नाहीत। हो ना, असं कसं शक्य आहे? काहीतरी भानगड दिसते। आज जाऊन बघायला हवं। चला आत। चला। सोमेशा, काय झालं? अरे दादा, यमू कुठेच नाहीये, घरात कुठेच नाहीये। असं कसं झालं? यमूच्या लुगड्याला तर आग लागली होती, धूरही घरभर पसरला होता। मग ती कुठं गेली? हा लाल दगड कसा काय आला इथे? हा दगड कसा आला इथे? आणि यमू कुठे गेली? स्वामी, हे
स्वामी आजोबा, मी तर स्वयंपाक करत होते ना, मग मी इथे कसे काय आले? बाळा, आम्हाला तुझी आठवण आली म्हणून तुला बोलावून घेतलं. खरंच? हम्म. किती छान. स्वामी आजोबा, मला सांगा, मला जर तुमची आठवण आली तर मला तुम्हाला बोलावून घेता येईल का? येईल की. कसं? बाळा, मनापासून आमचं नामस्मरण करायचं आणि भाव खरा असेल तर आम्ही धावून येतोच. स्वामी आजोबा, मी तर बाबांसोबत रोज नामस्मरण करते, मग तुम्ही मला दर्शन द्यायला आलाच नाही, असं का? स्वामी आजोबा, माझ्या नामस्मरणात काही चुकते का? बघा हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा दगड तर लाल होता, पांढरा कसा झाला? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री हे काय घडतंय? स्वामी समर्थ, दगडातून यशोदावंसांचा आवाज. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, हा तर यशोदाताईचा आवाज आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अहो, हे काय घडतंय? हा दगड कसलाय आणि यातून यशोदावंसांचा आवाज कसा काय येतोय? इथे तर यमू बसली होती ना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा दगड यशोदाताईच्या खोलीत ठेवायला पाहिजे. नाही नाही, हे कोडं स्वामीच सोडवू शकतील, पण आता महत्वाचं यमूला शोधणं आहे. चल. हो हो, चला. अहो, यमुला बघूया ना कुठे येते. इथेच कुठेतरी असेल ती. चल. अहो, या दगडामध्ये यशोदा वंसांचा जीव अडकलेला दिसतोय. पण या दगडाने सत्य सांगितलं तर? असं काहीही होणार नाहीये सुभद्रा. जर हा दगड सत्याचा पुरावा असेल तर हा दगडच फेकून देऊ ना. चला.
संधी देऊन झाली, पण सुधारला नाहीस. आता शिक्षेची वेळ. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो अहो काय होतं तुम्हाला? अहो अहो काय होतं तुम्हाला? अहो कौशिकी, सोमेश भाऊजी, लवकर इकडे या. अगं यमे, काय झालं? रडतेस का? आता तर नामस्मरण करत होतीस ना, तेवढ्यात रडायला लागली. रडू नको बाई. अगं हे स्वामी स्थान आहे, इथे रडायचं नसतं. हो यमू बाळा, अगं अचानक रडायला काय झालं तुला? काय झालंय ग?